भारत अमेरिका व्यापार डीलचे काही तपशील एक इंटरिम ड्राफ्ट जो आहे तो समोर आलाय आणि सोबतच एफस्टीन फाईल्समधली सुद्धा काही नावं, काही धक्कादायक संभाषणं, ईमेल समोर येत आहेत. अनिल अंबानींच्या बद्दलचे काही कॉन्व्हर्सेशन आता जाहीर झाले आहेत. हरदीप पुरेंचं काही म्हणजे कशा पद्धतीने ते तातडीनं विजा मिळावा त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना एक्झॉटिक आयलंड एक्झॉटिक जे त्यांना एक्झॉटिक आहे हे माहिती होतं, म्हणजे पुढचं तुम्हाला समजू शकतं. सगळंच काही लिहिलेलं नसतं ना. काय दॅट विल एक्साइट युअर यू आर इंडिया एक्साइटिंग एक्सपेरिमेंट असं काहीतरी व्हिजिट बोलणं. टू एक्झॉटिक, यू आर एक्झॉटिक आयलंड. तर या या अमेरिका आणि भारताच्या व्यापार डीलमध्ये ज्या पद्धतीनं चर्चा होत आहेत की आपण आपलं मार्केट सगळं ओपन करतोय, विशेषतः कृषी क्षेत्र ज्याच्यावरती फार मोठा परिणाम होणार आहे, या सगळ्याचा काही दबाव, परिणाम, लिंक तुम्हाला दिसते? मल्टी लेवल मार्केटिंगवाले असतात ना, ते काही झालं तरी तो जो एक मनुष्य पकडलेला असतो त्याला हार घालून स्वागत करतात, त्याच्या हातात 2 कप देतात आणि आज इसने मर्सिडीज ली है वगैरे असं त्याचं कौतुक करतात. तसं मोदींचा हारतुरे घालून सत्कार वगैरे केले आपला हे डील झाल्यावर. ते एका पराभवाचा विषण्ण करणारा स्वागत समारंभ होता. कसं सांगतो, जेव्हा आपण म्हणजे हे दुसऱ्यांदा केलं स्फोट, तेव्हा अटलजींच्या काळात सगळ्यात जास्त टेरिफ अमेरिकेने आपल्याला लागला 3.1%. तो ट्रम्पनी वाढवून 50% केला आणि मग कमी करून 18 केला. 18% टेरिफ हा खूप आहे. जेव्हा भारताचा 0 केलाय त्यांनी, तर 18% आपल्यावर टेरिफ लागलेत फर्स्ट टाइम एव्हर आफ्टर सिन्स इंडिपेंडन्स. त्यामुळे 2 वर्षात हा डील अंमलात आल्यावर भारतीय शेतकरी, सगळे शेतकरी म्हणजे सधन शेतकरी सुसाईड करणार आणि भारत हा एक भुके कंगाल देश बनून राहणार आफ्रिकेसारखा. पोट फुगलेली मुलं अन्नासाठी वणवण भटकतायत असा भारत तुम्हाला दिसेल. काळात भारताचं हे चित्र लोकांना आवडणार नाही बघताना. नाही, मला काय बघायला आवडेल यापेक्षा रियालिटी काय हेच मला बोलणं आवश्यक आहे ना, तुला आणि मला. सो आपला ऑक्युपेशनल हॅझार्ड हे आहे की आपल्याला वी न्यू टू मच. त्यामुळे अमेरिकन ट्रेड डील याचे जे पहिले पॉइंट्स आलेले आहेत ते इतके डेडली आहेत की आपण ऑलमोस्ट अमेरिकेला कम्प्लीट शरण आलेलो आहोत.